आज आपण बनवणार आहोत अस्सल मालवणी पापलेटचं सार। त्याच्यासाठी साहित्य हवं आहे 6 जोडी पापलेट। हे असे आम्ही तुकडे करून घेतलेले आहेत आणि त्याला थोडं मीठ लावलेलं आहे। हे आहे अर्धा कांदा, अर्धा टोमॅटो। बाकीचा उरलेला कांदा टोमॅटो या खोबऱ्याच्या वाटणात घातलाय, ज्याच्यामध्ये एक खोबरं, एक नारळ आणि 2 चमचे धणे, 2 हिरव्या मिरच्या, 5-6 लसूण पाकळ्या घालून हे असं छान स्मूथ वाटायचं आहे। त्याच्यानंतर या 16 बेडगी मिरच्या आहेत ज्या वाटून घेतलेल्या आहेत। फोडणीसाठी तेल आणि कढीपत्ता। या मिरच्या मी आधी वाटून घेतल्या होत्या, त्याच्यामुळेच हा असा रंग आलेला आहे ऑरेंज। तर आपण हे आता मस्त सार बनवायला घेऊया। आता आपण याच्यात कढीपत्ता घालूया आणि कांदा, कांदा चांगला लाल होईपर्यंत करायचा आपल्याला। थोडंसं मीठ घालते चिमूटभर आणि मग मी टोमॅटो घालणार आहे। आता बघू शकता तुम्ही 1 मिनिटात कांदा गुलाबी झाला आहे, त्याच्यावर टोमॅटो घालूया। हा एक मीडियम आणि एक मीडियम टोमॅटोचा अर्धा भाग घेतलेला आहे। अशा प्रकारे तुम्ही वेगवेगळ्या माशांच्या करी करू शकता। मी ऑलरेडी एक रेसिपी माझ्या चॅनलवर दाखवली आहे, त्याची मी लिंक देईन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, ती पण तुम्ही बघू शकता। बस 1 मिनिटाला झाकण लावून ठेवूया, म्हणजे टोमॅटो पटकन होऊन जाईल। आता तुम्ही बघू शकता टोमॅटो छान मऊ झाला आहे। थोडंसं मला असं थोडं तोंडाला लागलं आवडत नाही, म्हणून मी त्याला चमच्याने मॅश करते आहे। आता तुम्ही बघू शकता मस्त झालंय आणि याला एकदम कमी तेल लागतं, त्याच्यामुळे खूप हेल्दी पण आहे। आता ह्याच्यात आपण मिरची घालूया। जी मी बेडगी मिरची भिजवली होती, ज्याच्यावर मी धणे टाकले आहेत आणि मिरची। आता हे मी याच्यात घालते। आता हे थोडं उकळल्यावर मिरचीचा मसाला आपण यात थोडं पाणी घालूया, साधारण अर्धा वाटी। कुठलाही मसाला फुकट नको जायला म्हणून। आणि आता ह्याला उकळूया 1 मिनिटासाठी। आता हे उकळतंय, आपण याच्यात मासे घालूया। गॅस मंद ठेवायचा आहे। आता आपण ह्याला असं हाताने हलवायचं आहे, चमच्याने नाही हलवायचं आहे, म्हणजे मासे तुटता कामा नये। थोडं थोडं बाजूने हलवून घेऊया। जे प्रॉपर हे सगळं मसाला लागेल। तुम्ही बघू शकता सगळं मिक्स करून घेऊया। याला थोडं मीडियम आचेवर ठेवूया, थोडं उकळू देऊया। आता ह्याला आपण उकळून द्यायचंय। हा बघा तुम्ही बघू शकता असा मसाला प्रॉपरली या माशांमध्ये गेला पाहिजे। आता आपण खोबऱ्याचा मसाला घालणार आहे, ज्याच्यामध्ये मी म्हटलं जी मिरची वाटली होती त्या मिक्सरमध्येच मी वाटलंय, त्याच्यामुळे हा असा ऑरेंज रंग आलाय। त्याच्यामध्ये मी खोबरं, हिरवी मिरची 2, एक पूर्ण नारळ घेतलाय, 2 हिरवी मिरची, 5 ते 6 लसूण पाकळ्या घालून हे वाटलेले। आता मी ह्याच्यात ते घालते। बघू शकता तुम्ही थोडीशी उकळ येते। आता त्याच्यात मी गॅस एकदम मंद करून खोबरं घालते। थोडंसं कांद्यात मीठ घातलेलं आणि माशाला मीठ लावलेलं, त्यामुळे मी अजूनही मीठ नाही घातलंय। हे सगळं शिजल्यानंतर आपण चव घेऊन बघून मग मीठ घालणार आहोत। आता ह्याला छान मिक्स करून घेऊया। हळूहळू अलगद हाताने मिक्स करायचं।
आता आपण याच्यात थोडं पाणी घालूया, जेवढं तुम्हाला सार पातळ हवं. त्याला बाजूबाजूने मिक्स करून घेऊया. सांभाळून करा म्हणजे मासे तुटणार नाही तसं. आणि आता याला थोडं उकळी येऊ देऊया. गॅस मंदच ठेवायचा आहे. आता आपण चव बघून मीठ घालणार आहोत. मी चव बघितली त्याप्रमाणे मीठ तुमच्या चवीप्रमाणे घाला. आणि आता मी कोकमचा आगळ घालणार आहे. तर तुमच्याकडे जर कोकम असतील तर ती पाण्यात भिजवून तुम्ही ठेवू शकता. मी हा रेडीमेड आगळ घालते, तुम्हाला जेवढं आंबट लागेल त्याप्रमाणे. त्याला आता उकळी येऊ देणार आहोत आणि थोडं कोथिंबीर घालून आपण छानपैकी सर्व करूया.